श्री गणेशाय नमः। सजेति सिंदूरोऽग्नौ देवो यत्पादपङ्कजस्मरणो वा सर्वनिर्विघ्नता रासन्नासदिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहार्धवरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणावर्दण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्री साई चरित्र हेमाडपंत रचित श्री साई चरित्र अध्याय 11। सुरुवात। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। गतकथेचे अनुसंधान बाबांचे अरुंद फळीवर्षेन अलक्ष आरोहण अवतरण अकळविंदान तयाचे। मागच्या कथेत आपण असं ऐकलं की बाबा एका अरुंद फळीवरती कसे उंचावरती झोपत होते। आपल्याला ते कधी वरती चढायचे आणि कधी खाली उतरायचे कळायचे नाही। अलक्ष आरोहण अवतरण म्हणजे वरती कधी चढायचे खाली कधी उतरायचे आपल्याला काही कळायचं नाही। बाबा कसे चढत असतील एवढ्याशा अरुंद फळीवरती कसे झोपत असतील। बरं त्या फळीला बाबांचं वजन कसं पेलत असेल हे सगळं अतर्क्य होतं। अकळविंदान तयाचे। अकळ म्हणजे आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे होतं। अकळविंदान तयाचे म्हणजे अकळविंदान म्हणजे त्यांची कृती, अकळ विंदान म्हणजे त्यांचं हे सगळं करणं आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरचं होतं। अकळविंदान तयाचे। असो हिंदू वा यवना उभयतासी समसमान झाले आयुर्दायन पर्यालोचन ते हे देवतार्चन शिर्डीचे। अशा प्रकारे हिंदू आणि यवनांना समसमान मानणारे, मनुष्याला अधिव्याधीतून मुक्त करणारे, सर्वांकडे समतेच्या भावनेने पाहणारे असं ही शिर्डीचं देवस्थान होतं। आता हा अध्याय 11 गोड गुरुकथेचा स्वभावा वाटले साई चरणी व्हावा दृढ भावा धरुणी। घडे लेणे सगुण ध्यान ते एकादश रुद्रावतान पंचभूतावर सत्ता प्रमाण बाबांचे महिमान कळेन। 11वा अध्याय म्हणजे एक रुद्र पूर्ण झाला असं म्हणतात। म्हणजे रुद्र म्हणजे शंकराला जे अभिषेक केला जातो। आपण जर समजा सांगितलं गुरुजींना एक शंकराला अभिषेक करा म्हणजे ते काय करणार, रुद्राचं एक वेळा रुद्र म्हणणार आणि त्यांना जर सांगितली एक आवर्तन करा किंवा एक एकादशनी करा तर ते अभिषेकाच्या वेळेला 11 वेळा रुद्राचं पठण करतील। आता 11वा अध्याय म्हणजे जणू काही 11 वेळा हा अभिषेक झाला आहे म्हणजे एकादश रुद्र। घडे लेणे सगुण ध्यान हे एकादश रुद्रावर्तन पंचभूतावर सत्ता प्रमाण महिमा कळा बाबांचे महिमान कळेल। बाबांची सत्ता ह्या पंचमहाभूतावरती आहेत। पंचमहाभूत कुठली आहेत आपल्याला माहिती आहेत। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत। या पंचमहाभूतावरती बाबांची सत्ता आहे। कैसे इंद्राग्नी वरुण बाबांच्या वचनात ती माना आता कृतयांचे दिग्दर्शन श्रोतावधान दिगे। या प्रत्येकाची एक एक देवता आहे।
अग्निदेवता आहे, वरुण देवता आहे, इंद्र देवता आहे. बाबांच्या वचनात येतिमान आता करुतयांचे दिग्दर्शन, श्रोतावधान दीजे. पूर्ण विरक्तीची विरक्ती ऐसे साईंची सगुण मूर्ती. अनन्य भक्ता निज विश्रांती, आठो चित्ती सप्रेम. साईबाबा म्हणजे विरक्तांची विरक्ती होती. विरक्त माणसांचा एक आदर्श म्हणून आपण साईबाबांकडे पाहू शकतो. विरक्तांची विरक्ती ऐसी साईची सगुण मूर्ती. अनन्य भक्ता निज विश्रांती, आठो चित्ती सप्रेम. आणि जे बाबांच्या चरणी अनन्य झालेले आहेत त्यांना ते बाबा हे विश्रांतीचं ठाण आहे. जसं लेकीला माहेर हे विश्रांतीचं ठाण असतं. ती नित्य प्रपंचाच्या रगडगात काम करून करून थकली, बोलणे खाऊन खाऊन थकली का सगळे, तिला त्या सासरच्या प्रपंचामध्ये जो त्रास होतो, तर त्रास म्हणजे काय, ती त्रास करून घेत नाही, क्षीण होतो असं म्हणून फार. त्या प्रपंचाच्या रगडग्यात तिला विश्रांतीच नाही हो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेतोपर्यंत, सकाळी उठलं की काय चहा करायचा, लगेच नाश्त्याचं, लगेच जेवण, लगेच दुपारचा चहा, लगेच संध्याकाळी काय नाश्त्याला, रात्री जेवायला. म्हणजे त्या स्त्रीला विश्रांतीच नाही. मग तिचं विश्रांती स्थान कुठलं आहे? ती ज्यावेळेला माहेरला येते, 2 दिवस म्हणा, 4 दिवस म्हणा, आठवडाभर, महिनाभर म्हणा, ती ज्या वेळेला माहेरला येते त्यावेळी तिची आई तिला काय म्हणते, हे बघ तू आता संसाराची रोजची कामं करून थकून दिली, आता तू कुठल्या कामाला हात लावायचा नाही, मी सगळी कामं करेन, तू आता विश्रांती घ्यायची. म्हणजे हे काय आहे, तिला विश्रांतीचं स्थान आहे. तसं बाबांचे जे निष्ठावान भक्त आहेत, ज्यांची बाबावर दृढ श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्यांना म्हणजे त्यांचं काय माहेर काय शिर्डी. तसं वारकरी कसं म्हणतो, माझे माहेर पंढरी. तसं बाबांच्या भक्तांचं माहेर काय आहे, माझे माहेर शिर्डी, शिर्डी माझे माहेर घर. अनन्य भक्तांनी जे विश्रांती, आठवो चित्ती सप्रेमा. गुरुवाक्य एक विश्वासना, हेच वैसावया देव आसना. सर्व संकल्प संन्यासन, करू पूजन या संकल्पे. आता सद्गुरूंना बसायला आसन द्यायचंय. कुठलं आसन द्यायचंय? गुरुवाक्य एक विश्वासन. गुरुच्या वाक्यावरती आपण विश्वास ठेवणं, म्हणजे गुरुंनी आपल्याला जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने चालणं, गुरुचा शब्द आपण प्रमाण मानणं. गुरुवाक्य एक विश्वासन, हेच बैसावया देव आसन. आपल्या गुरुच्या शब्दावर जो विश्वास आहे हेच आपण गुरुंना बसायला दिलेलं आसन आहे. गुरुवाक्य एक विश्वासन, हेच वैसावया देव आसन. सर्व संकल्प संन्यासन, करू पूजन या संकल्पे. आता पूजा करायची म्हणजे संकल्प सोडायला पाहिजे की नाही. मम आत्मना श्रुती स्मृती प्राणोक्त फलप्राप्त्यर्थम. आता या ठिकाणी काय संकल्प सोडलाय? सर्व संकल्प संन्यासन. महाराज आता मी तुमच्याकडे काही मागत नाही, हाच संकल्प आहे. काय संकल्प सोडलाय? ते बाबाची पूजा करताना, बाबा मागणं काही नाही, मागणे न काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात आलो. बाबा आता मागणं संपलं, तुमची एकदा कृपा झाल्यानंतर काय मागायचं, अशी तुझी कृपा लाभ होती आम्हा. प्रतिमा स्थंडी लागणे तेज, सूर्यमंडळ उदक द्विज. या साता ही वरी गुरुराज, अनन्य पूजन करू की. म्हणजे आपण एखाद्या प्रतिमेची पूजा करतो. आपल्याला पूज्यस्थानं कुठले आहेत? आपल्याला पूज्यस्थान आहेत प्रतिमा, म्हणजे देवाच्या मूर्ती किंवा संतांच्या मूर्ती. प्रतिमा. स्थंडील म्हणजे अग्नीचं स्थान, अग्निकुंड. स्थंडील अग्नी तेज, त्यामध्ये असणारा अग्नी ते आपल्याला पूजनीय आहे. तेज पूजनीय आहे. सूर्यमंडळ म्हणजे रोज आपण सूर्याला नमस्कार करतो, सूर्यमंडळ पूजनीय आहे. उदकाची आपण पूजा करतो, पूजनीय आहे. ब्राह्मण आपल्याला पूजनीय आहे. मग हे 7 दैवत आपल्याला पूजनीय आहेत, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ कोण आहे? गुरु आहे.
प्रतिमा संडील अग्नी तेज सूर्यमंडळ उदते द्विजया साताही वरी गुरुराज अनन्य पूजन करू के चरण धरिता अनन्य भावे गुरुची काय परब्रह्म हे लावे ऐसे गुरुपूजेचे नवलावे अनुभवावे गुरुभक्ते चरण धरिता अनन्य भावे सद्गुरूचं चरण अनन्य भावाने आपण त्यांना नमस्कार केला ब्रह्मांड डोलायला लागतं असं चरण धरता अनन्य भावे गुरुची काय ब्रह्म हे परब्रह्म हे लावे ऐसे गुरुपूजेचे नवलावे अनुभवावे गुरुभक्ते ब्रह्म डोलायला लागतं म्हणजे परब्रह्म आहे कोण गुरु परब्रह्म आहे ते डोलायला लागतात ब्रह्म डोलायला लागतं ब्रह्मांड डोलायला लागतं म्हणजे गुरु प्रसन्न होतात आपण एखादी गोष्ट आवडली की मान हलवतो तसं आपण अनन्य भावाने गुरुला शरण गेले की ते ब्रह्म डोलायला लागतं बोलू ऐसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले तसं आपल्या सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरूंना आनंद झाला पाहिजे की लेकरू माझ्याकडे आलं दर्शनाला चरण धरता अनन्य भावे गुरुची काय परब्रह्म हे लावे ऐसे गुरुपूजेचे नवलावे अनुभवावे गुरुभक्ते हा अनुभवण्याचा विषय वर्णन करण्याचा विषय नाही आहे पूजक जेथवर साकारो देहधारीचा आवश्यक गुरु निराकारास निराकारो हा निर्धारू शास्त्राचा पूजक म्हणजे पूजा करणारा त्याला जेव्हा हा देहधारी आहे म्हणजे देह म्हणजे मी अशी भावना असणारा पूजा करणारा भक्त आणि फक्त गुरुच्या देहावरतीच पूजा करणं म्हणजे भाव श्रद्धा ठेवणारा म्हणजे हाही देहधारी आणि तो कुणावरती श्रद्धा ठेवतो देहधारी गुरुवर श्रद्धा ठेवतो पण ज्याचा देहभाव निघून गेलाय म्हणजे जो विदेही झालेला आहे असा भक्त तो गुरुला कशा स्वरूपात पाहतो जिकडे पाहावे तिकडे तू दिसशी नाही ना त्याला जिकडे तिकडे जिकडे तिकडे सद्गुरु भरला भजन कुणाचे कुठे करू ज्याचा देहभाव गेलाय त्याला भगवंत आपला गुरु सर्वत्रच आहे चराचरात भरलेला आहे पण जो अजून आपल्या देहावस्थेतच आहे हा देह म्हणजेच मी या अवस्थेत आहे सामान्य भक्त आहे आणि तो गुरुकडे सुद्धा सामान्य भावनेनेच पाहतो गुरु म्हणजे देहधारी गुरु याच भावनेने तो पाहतो पण आपला गुरु हा नुसता देहधारी गुरु नाही चराचरात भरलेला आपलं परब्रह्म आहे या भावनेने पाहिलं तर त्या भावनेने जसं तुम्ही देहात्मक भावनेने अजून देहावस्थेतच असाल तर गुरु पण देहावस्थेत तुम्ही देहातीत असाल तर गुरु पण देहातीत पूजक जेथवर साकारो देहधारीचा आवश्यक गुरु निराकारास निराकारो हा निर्धारू शास्त्राचा न करिता सगुणाचे ध्यान भक्तिभाव कदा प्रगटेना आणि सप्रेम जो भक्ती घडेना कळी उघडेना मनाचे न करता सगुणाचे ध्यान परमात्मा निर्गुण निराकार जरी असला तरी निर्गुण निराकार परमात्मा करण्यासाठी आधी सगुण साकार परमात्म्याचीच उपासना करावी लागते न करिता सगुणाचे ध्याना भक्तिभाव कदा प्रगटेना सगुणाची पूजा केल्याशिवाय आपल्या अंतःकरणातली भक्ती प्रगट होत नाही आपल्या अंतःकरणातला भावही प्रगट होत नाही मग आधी काय निर्माण झालं पाहिजे आधी भक्ती निर्माण झाली पाहिजे आधी भाव निर्माण झाला पाहिजे तो भाव शुद्ध झाला पाहिजे हे सगळी प्रक्रिया कुठे घडेल तर ज्यावेळेला आपण भगवंताच्या सगुण स्वरूपाची आराधना करू तेव्हा हे शक्य आहे जरी तो निर्गुण निराकार असला तरी त्याच्या आधी सगुण स्वरूपाची पूजा आणि मग त्या सगुणाची पूजा करता करता आपल्याला त्या भगवंताचं निर्गुण स्वरूपाचं ध्यान प्रगटतं आणि मग एकदा ज्ञान झालं ना तरी मनुष्य भक्ती करायचं सोडत नाही का या भक्तीच्या योगाने तर निर्गुण निराकार परमात्मा कळला आणि मग तो काय म्हणतो भक्त तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे सगुण निर्गुण दोन्ही एक म्हणजे ज्या वेळेला त्याला ज्ञान नाही म्हणजे अज्ञानी भक्त आहे तोपर्यंत तो सगुण स्वरूपामध्ये त्याला पाहतो
आणि ज्ञान झाल्यानंतर त्याला भगवंताचं निर्गुण स्वरूप जरी कळायला लागलं तरी तो आपली पहिली भक्ती सोडत नाही, कारण या सगुण स्वरूपामुळेच मला त्या निर्गुण स्वरूपाचं ज्ञान झालेलं आहे. म्हणून तो म्हणतो की देवा तूच सगुण आहेस, तूच निर्गुण आहेस. आणि म्हणून तो सगुणाची उपासना, जरी त्याला निर्गुणाचं ज्ञान प्राप्त झालं तरी सगुणाची भक्ती सोडत नाही. आणि मग त्या भक्तीला काय म्हणतात? ज्ञानोत्तर भक्ती. आपली आत्ताची भक्ती ती अज्ञानातली भक्ती आहे. हे निर्गुण स्वरूपाच्या परमात्म्याचं ज्ञान झाल्यानंतर मग आपण जी सगुणाची सेवा पुन्हा करू ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. पूजक जेथवर साकारो देहधारीचा आवश्यक गुरु, न करता सगुणाचे ध्यान भक्तिभाव कदा प्रकटेना, आणि सप्रेम जो भक्ती घडेना कळी उघडेना मनाचे. ते उमलल्या विण काही केवळ कर्णिकेस गंध नाही, नामक्रंदना भ्रमर पायी तेच राही लक्षणवरी. ही मनाची कळी उमलली पाहिजे. जसं बघा कमळ आहे असं मिटलेलं आहे. आता मिटलेल्या कमळामध्ये असलेला मकरंद बाहेर पसरणार नाही, सुगंध बाहेर पसरणार नाही. आणि जोपर्यंत ते मनाचं कमळ उमलणार नाही ना तोपर्यंत भुंगा पण त्या ठिकाणी मकरंद सेवन करण्याला येणार नाही. म्हणजे मनाची काय म्हणतात? मनाची कळी खुलली पाहिजे. तसं मन प्रसन्न झालं की मनाची कळी खुलते. कळी उघडेना मनाची, ते उमलल्या विण काही केवळ कर्णिकेस गंध नाही, ना मकरंद ना भ्रमर पाही तेथ राही लक्षणवरे. सगुणतेचे साकार निर्गुणते निराकार, भिन्न नाही परस्पर साकार निराकार एकचे. सगुण आणि निर्गुण दोन्ही एकच आहे. थिजले ते तरी ते घृतीची संचले, विघुरले तेही घृते मिळले. सगुण निर्गुण एकची भरले, समरसले विश्वरूपे. तूप आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर घट्ट झालं, थिजले तरी तूपच आहे. आणि ते गॅसवर ठेवून गरम केलं, भांड्यामध्ये तूप ठेवलं आणि गरम केलं गॅसवरती, ते विघुरलं म्हणजे पातळ झालं तरी ते काय आहे? तूपच आहे. म्हणजे थिजलेलं असलं तरी तूपच आहे आणि पातळ झालेलं असलं तरी तूपच आहे. तसा सगुणही तोच आणि निर्गुणही तोच. थिजले तरी ते घृतची संचले, विघुरले तेही घृतची म्हणितले. सगुण निर्गुण एकची भरले, समरसले विश्वरूपे. डोळे भरून जे पाहुई पदी याच्या ये ठेविता डोई. जे जेथ ज्ञानाचे लागे सोयी आवडी होई ते ठाई. आता हे सगुण स्वरूप कसं आहे? आपण डोळे भरून पाहू शकतो. सगुण स्वरूपातली गंमत काय की म्हणजे आनंद काय आहे? तर ते सगुण स्वरूप आपण डोळे भरून पाहू शकतो. ज्याच्या पायावर आपल्याला डोकं ठेवता येतं, मुखाने त्याची स्तुती वर्णन करता येते, त्याचे गुणगान गाता येतात. डोळे भरून जे पाहुई पदी ज्याच्या ये ठेविता डोई. जे तेथ ज्ञानाचे लागे सोयी आवडी होई ते ठाई. जयाचे निसंगती प्रेम वार्ता करू येते, जयासी पूजुई गंधाक्षरी म्हणून आकृती पाहिजे. ज्या आपल्या गुरुच्या सान्निध्यात आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. जयाचे संगती प्रेमवार्ता करू येते. आपली सुखदुःख आपण त्याला सांगू शकतो. प्रेमाच्या 4 गोष्टी आपण आपल्या गुरुशी बोलू शकतो. प्रेमवार्ता करू येते. जयासी पूजू ये गंधाक्षते. आपल्या गुरुला आपण गंध फूल अक्षत लावून पूजा करू शकतो, त्याला निरांजनाने ओवाळू शकतो. जयासी पूजये गंधाक्षते म्हणून आकृती हे पाहिजे. निर्गुणाहून सगुणाचे आकलन बहु सुकरसाचे. दृढावल्या प्रेम सगुणाचे निर्गुणाचे बोधनते. अशा प्रकारे सगुण स्वरूपावरती आपले भक्ती, कारण निर्गुणाचं आकलन कठीण. मग सगुण स्वरूपावरती भक्ती जम बसली की मग हळूहळू आपल्याला निर्गुणाचं ज्ञान व्हायला लागतं. भक्ता निर्गुण ठाई पडावे. बाबाने अनंतोपाय युजावे. अधिकारानुरूप दुर्व असावे. दर्शनावर जावे बहुकाळ. मग मी सर्वत्र भरलेला आहे म्हणजे मी निर्गुण. मी काही फक्त देहधारी नाही. पुष्कळ वेळा माणसाला असं वाटतं की तू समोर
आम्ही आरतीला उभारलो तर बाबा समोर दिसत नाहीत, आम्ही एका बाजूला. मग हळूहळू बाबा काय करतात, मुद्दाहून त्याला अशा ठिकाणी उभं करतात की जिथून त्याला बाबाचं सगुण स्वरूप दिसत नाही. बाबाचीच ती युक्ती असते की त्याला थोडंसं लांब उभं करतात, की त्याला सांगतात, अरे बाबा तुला माझी सगुण मूर्ती दिसत नसली तरी तू जिकडे पाहशील तिथे मीच आहे, जिकडे पाहावे तिकडे तू दिसशील ना. हे आपलं सर्व व्यापकत्व त्या भक्ताला कळावं अशी बाबांची इच्छा असते. म्हणून काही वेळेला बाबा आपल्याला समोर सुद्धा उभारू देत नाहीत, बाजूला काही काही वेळेला दर्शन पण देत नाहीत, लांब उभा. म्हणजे इतकी गर्दी की आपल्याला असं वाटतं की नाही बुवा आता इतक्या वेळ आपल्याला लाईनीत उभा राहणं शक्य नाही. मग बाबा आपण तिथूनच दर्शन करतो बाबांचं. मग आपल्याला कळतं की अरे इथून दर्शन केलं तरी बाबांना पोचतंय. भक्ता निर्गुण ठाई पडावे, बाबाने अनंत उपाय योजावे, अधिकारानुरूप दूर बसवावे, दर्शन वर जावे बहुकाळ. त्या माणसाचा अधिकार जाणतात, आपल्याकडे आलेल्या भक्ताचा अधिकार काय आहे ते बाबांना कळतं. मग बाबा अशा अधिकारी भक्तांना थोडं लांब ठेवतात. लांब ठेवलं तरी त्यांना माहिती आहे की आपण बाबांच्या जवळच आहे. व्यावहारिकदृष्ट्या लोकांना काय वाटेल, बाबाने याला 4 पावलं लांब ठेवलं, त्याला व्यावहारिक माणसाला व्यावहारिक दृष्टीने तो पाहणार ना. पण बाबांना हे दाखवायचं असतं की मी सर्वत्र आहे. आणि त्या भक्तालाही माहीत असतं की बाबा जिथं जाईल तिथे बाबा आहेत ना. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. भक्ताने अधिकारानुरूप दूर बसवावे, दर्शन वर जावे बहुकाळ. बराच वेळ बाबा अशा वेळे भक्तांना दर्शन देत नसते, कारण त्यांना मी सर्वत्र भरलेला आहे याची जाणीव व्हावी यासाठी बाबा त्यांना 4 पावलं दूर ठेवतात. एका देशांतरा पाठवावे, एका शिर्डीत एकांती कोंडावे, एकाच वाड्यात अडकवावे, नेम द्यावे पोथीचे. एखाद्या माणसाला बाबा देशांतराला म्हणजे दूरदेशी पाठवायचे. आता दूरदेशी पाठवलं तर तिथे पण मी आहे हे बाबा त्याला अनुभूती द्यायची. एखाद्याला सांगायचे तू पारायण करत बैस, पाठ करत बैस. आता ते पारायणाला बसल्यामुळे त्याला बाबांचं दर्शन घडायचं नाही. पण बाबा काय मग त्याला त्याच्यात दाखवायचे, अरे तू पारायण करतोस ना तिथे मी आहेच ना. म्हणजे जिथे तुम्ही आपण त्या बाबांना हे दाखवायचं मी सर्वत्र आहे, तू पारायण करतो तिथे सुद्धा मी आहेच ना. एका भक्ताने ज्ञानेश्वरीची 21 पारायण केली आणि पावसला असणाऱ्या स्वरूपानंदानं, आता त्यांनी समाधी घेतली, पण पावसला असणाऱ्या स्वरूपानंद त्यावेळेस ते होते, त्यांना पत्र लिहिलं की मी 21 पारायण केलेली आहेत ज्ञानेश्वरी ग्रंथाची आणि तुम्ही त्या पारायणाला आशीर्वाद द्यायला या. मग स्वरूपानंदाने त्या भक्ताला पत्र लिहिलंय, काय लिहिलंय, मी 21 पारायण केली असं तुमचं पत्र मिळालं आणि मी तेथे आहेच, मी तेथे आहेच. आता हा मी 2 प्रकारचा आहे. काय, 21 पारायण मी केली हा अजून तुमचा अहंकार गेला नाही, मी तुमच्याकडनं करून घेतली म्हणून झाली असं त्यांना भक्ताला सुचवायचं. काय, मी 21 पारायण केली हे तुमचं पत्र मला मिळालं, मी तेथे आहेच अजून म्हणजे तुमचा मी गेला नाही. मी 21 पारायण केली हा अजून तुमचा मी गेलेला नाही हे आपल्या भक्तांना त्यांना सांगायचं आहे. आणि त्याचा दुसरा मी तेथे आहेचा अर्थ असा आहे की तुम्ही जिथे नाम घ्याल तिथे मी आहे. हे तुम्ही पारायण करता तिथे मी आहे, तुमचे 21वे पारायण पूर्ण झालं तरी मी तिथं आहेच ना. म्हणजे सद्गुरूंना हे दाखवून द्यायचं असतं की मी फक्त काही तिथे पावसलाच नाही, तुम्ही जिथे पारायण करता तिथे मी आहेच. म्हणजे आपलं सर्व व्यापकत्व सद्गुरू आपल्या शिष्याला दाखवत असतात की तुम्ही असं समजू नका की तिथे मी नाही, तुम्ही जिथे आहात तिथे मी आहे.
एका देशांतरा पाठवावे, एका शिर्डीत एकांती कोंडावे, एका वाड्यात अडकवावे, नेम द्यावे पोथीचे. वर्षानुवर्ष हा अभ्यास होता वाढील निर्गुण ध्यास, आसनी शैनी भोजनी मनास जडेल सहवास बाबाचा. असा वर्षानुवर्ष अभ्यास केल्यानंतर बाबांचं व्यापकत्व आपल्याला कळतं. मग आसनी शयनी भजनी नयनी छंद तुझा रामा. आणि मग जेव्हा जेव्हा आपण नाम घेऊ तेव्हा तेव्हा बाबा आपल्या जवळ आहेत हे कळतं. आमच्याकडे पारनायकडे भक्त होते तेंडुलकरांचे म्हणून. तेव्हा त्या जरा स्थूल होत्या आणि रस्त्याने आता वय झालं होतं, रस्त्याने येताना चक्कर यायची त्यांना. तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं, आजी आता तुम्ही म्हणजे जर वाटेत चक्कर येऊन पडली तर घरच्यांना काय वाटणार की आजी गेल्यात मंदिरात. तुम्ही मंदिरातनं बाहेर पडल्यानंतर आम्हाला काय वाटणार, आजी पोचल्या घरी. पण वाटेत चक्कर आली तर काय होईल तुम्हाला. त्यापेक्षा तुम्ही थोडी विश्रांती घ्या आता. तेव्हा त्याने काय मला उत्तर दिलं, मला बाबा घेऊन जातात आणि बाबा आणून सोडतात. एवढी श्रद्धा आहे बघा. हे बोलण्याचं नाही, अनुभवण्याचा विषय आहे. आणि त्या ज्या वेळेला गेल्या ना त्यावेळेला संध्याकाळी पार नाक्यावरती आरती करून घरी गेल्यानंतर तो प्रसाद घरी ठेवल्यानंतर शांतपणे त्यांचं प्राणोत्क्रमण झालं. म्हणजे बाबा आपल्या बरोबर आहेत. जे चालीविसी हाती धरून या, चालीविसी हाती धरून या हे म्हणणं निराळं आणि चालीविसी हाती धरून या अनुभवणं निराळं. तुमच्याकडे वैद्याजी यायचे, त्यांना कारणाला कमी ऐकायचं. तर मी त्यांना म्हणे, अहो तुमचा मुलगा किती वेळा सांगतो मला ठाण्यात चला ठाण्यात चला, तर तुम्ही आता थकलेले आहेत तर मुलाकडे तुम्ही विश्रांतीला जा. तेव्हा त्या म्हणायच्या की रात्री बाबा माझ्याबरोबर असतात. म्हणजे गजानन महाराज माझ्याबरोबर होते. गजानन पारनाकर गजानन महाराजांच्या मंदिरात काय म्हणायचे की रात्री बाबा माझ्या. मी म्हणलं, अहो ते कुणी दार वाजवलं हे वाजवलं तुम्हाला कळणार कसं, ऐकायला कसं येणार काय, रात्री आपण झोपताना कानात काढून ठेवतो. ते म्हणले रात्री बाबा म्हणजे गजानन महाराज माझ्याबरोबर असतात. म्हणजे एवढा पराकोटीचा भाव. म्हणजे याचा अर्थ काय झाला, मी सर्वत्र आहे याची अनुभूती त्यांना आलेली. अशी अनुभूती बाबा आपल्या भक्तांना देतात की मी सर्वत्र भरलेला आहे. एकास देशांतरा पाठवावे, एकास शिर्डीत कोंड एकांती कोंडा, शिर्डीत एकांती कोंडावे, एकास वाड्यात अडकवावे, नेम द्यावे पोथीचे. वर्षानुवर्ष अभ्यास होता वाढेल निर्गुण ध्यास, आसने शयने भोजनी मनास जडे सहवास बाबांचा. देह तरी हा नाशवंत कधीतरी होणारंत, म्हणून भक्तीनं करावी कंत अनाद्यंत लक्षावे. आता बाबा हे तरी का करायचे, भक्तांना त्यांना सांगायचं असायचं की अरे मी हा देह धारण केलाय ना, तुमच्या कल्याणासाठी का होईना पण देह धारण केलाय. तुमची जर माझ्या फक्त देहावरतीच भक्ती जडली तर मी समाधी घेतल्यानंतर तुम्हाला असं वाटेल बाबा गेले. पण मी काही म्हणजे नुसता देहधारी नाही, मी सर्वत्र भरलेला आहे. मी गेलो असे मानू नका. म्हणून फक्त माझ्या सगुण स्वरूपावरती तुम्ही प्रेम करू नका, तर माझं जे निर्गुण निराकार स्वरूप आहे म्हणजे मी सर्वत्र भरलेलं आहे या माझ्या स्वरूपावर तुमचं प्रेम राहू द्या. म्हणजे माझा हा सगुण देह नाहीसा झाला तरी तुम्हाला त्याचं जे पराकुटीत दुःख होणार ते होणार, दुःख तर होणार. कारण का त्या सगुण देहाचा सहवास असतो, त्यामुळे तो सगुण देह गेला तर दुःख होणं स्वाभाविक आहे. पण मी सर्वत्र भरलेला आहे हा भाव जेव्हा तुमच्या मनात तयार होईल, नैनं छिंदन्ते शस्त्राणी नैनं दहती पावकः नचैनं क्लेदयन् तापो न शोषयति मारुतः. असा मी असलेला तुम्हाला ज्या वेळेला प्रत्ययाला येईल त्यावेळेला खरं ती भक्ती पराकोटीला पोहोचली. देह तरी हा नाशिवंत कधीतरी होणार अंत, म्हणून भक्तीनं करावी खंत अनाद्यंत लक्षावे. मी अनादि अनंत हे तुमच्या लक्षात ठेवा. हा बहुविध दृश्य पसारा सकल अव्यक्ताचा सारा अव्यक्तातून आला आकारा जाडा रमाकारा व्यक्ती. हा सगळा दृश्य पसारा कशातनं निर्माण झालाय
तो अव्यक्तातनं निर्माण झाला आणि पुन्हा अव्यक्तामध्ये मिसळून जाणार. ज्याच्यातनं निर्माण झाला त्याच्यामध्ये मिसळून जाणार. पाण्यावरती लाट आली आहे, ती लाट पुन्हा पाण्यामध्येच विरून जाणार आहे. तसं हे अव्यक्तातनं निर्माण झालेलं व्यक्त असं विश्व आहे, ते पुन्हा अव्यक्तामध्ये विलीन होऊन जाणार. ही आब्रह्मस्तंभ सृष्टी व्यष्टी जैसी तैसी समष्टी उपजली वा अव्यक्तापोटी तेथे शेवटी समरसे. जिथून आला तिथून जाणार. हा पंचमहाभूतापासून निर्माण झालेला देह पुन्हा पंचमहाभूतामध्ये विलीन होऊन जाणार. म्हणून कोणासही ना मरण मगते बाबा श्री कुठून नित्य शुद्धवत निरंजन निर्मरण श्री साई. कोणीच मरत नाही. का? आत्मा अविनाशी आहे. मरतं काय? तर देह हा नाशिवंत आहे, तो नाशिवंतात विलीन होऊन जातो. कोणी म्हणत भगवत, कोणी म्हणत महाभागवत, पर्यामासे साक्षात भगवंत मूर्तिमंत वाटले. कोणी म्हणायचे हे परमात्म्याचे मोठे भक्त आहेत बरं का. कोण? साईबाबा मोठे भक्त आहेत. कोणी म्हणतात अहो ते महाभागवत आहे. कुणाला काही वाटो, आम्हाला मात्र ते भगवंत वाटतात. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गंगा समुद्रा भेटू जाते वाटेने तापार्थ शीतळ करते तरी तिरीचे तळशी जीवन देते पुरुषार्थे सकळांचे ऐशी संतांची अवतार स्थिती प्रकट होती आणि जाती परितयांची आचरती रीती पावन करते जगाते. गंगा समुद्राला मिळताना पाप ताप दैन्य हरण करत जाते तसे आणि गंगेवर समुद्रातनंच वाफेच्या रूपाने निर्माण झाली पुन्हा समुद्रामध्ये विलीन होऊन जाते. एकरूप होते समुद्राशी. तसं संत देहधारण करतात, पाप ताप दैन्य निवारण करतात आणि पुन्हा आपल्या आत्मस्वरूपामध्ये विलीन होऊन जातात. कमालीची क्षमाशीलता नैसर्गिक विलक्षणा अक्षोभ्यता रुजुता मृदुता सोशिकता तैसी संतुष्टता निरुपमा. बाबांजवळ काय होतं त्याचं वर्णन केलं. कमालीची क्षमाशीलता होती. कोणी कितीही अपराध केले तरी बाबा त्याला क्षमा करायचे. कमालीची क्षमाशीलता नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता. ते कधी रागवायचे नाही. त्या तो बाह्य म्हणजे रागवणं हे त्यांचं नाटक असल्यासारखं होतं. ते कृत्रिम रागवायचे. जसं आई रागवते ना मुलावरती, पण तिचा राग खरा असतो का? तिचा राग खरा असतो. त्याच्या काही चुकासाठी ती या मुलावर रागवते, पण आईच्या हृदयामध्ये प्रेम तसंच असतं ना. नैसर्गिक विलक्षणा क्षोभ्यता रुजुता मृदुता सोशिता. अत्यंत रुजुता ते आपण पाहिलं का? त्याने बाबांना उठा म्हणल्यावर उठले, बसा म्हणल्यावर बसले. त्यांना नैसर्गिक रुजुता. प्रत्येक प्राणीमात्राविषयी आदराची भावना आहे. मनाने कोमल आहेत आणि आहेत त्या संतुष्ट आहेत. दिसाया जरी देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी निसंग निर्मुक्त निजांतरी प्रपंची जरी विचारला. तो जरी देहधारी असला म्हणजे संत आहे, काही संत प्रापंचिक आहेत, ते जरी देहधारी असले, दिसाया जरी देहधारी तरी तो निर्गुण निर्विकारी. तो जरी दिसायला देहधारी दिसत असला तर तो निर्गुण आणि निराकार असतो. निसंग निर्मुक्त. तो कुणातही गुंतत नाही. निसंग निर्मुक्त. तो सगळ्यातनं मुक्त आहे. गुंतात गुंतून हा पाय माझा मोकळा रंगात रंगुनिया रंग माझा वेगळा असं त्याचं वर्तन असतं. निजांतरी प्रपंची जरी विचारला, प्रपंचामध्ये जरी तो राहत असला. आता बाबांचा केवढा मोठा प्रपंच आहे. हे सगळ्या भक्तांसाठी एवढं करणं म्हणजे हा त्यांचा एक प्रपंचच आहे. ही आपण सगळी कोण आहेत? बाबांची लेकरं आहेत. आपल्यासाठी ते करतायत म्हणजे हा मोठा प्रपंच आहे. म्हणजे प्रपंचात विचारतायत, पण ते कसे आहेत? सगळ्यामध्ये असून कशात नाही असे आहेत. कृष्ण स्वये जो परमात्मा तोही म्हणे संत मदात्मा. संत माझी सजीव प्रतिमा संत सप्रेमा तुम्हीच. परमात्मा सांगतात की संत हे माझी मूर्ती आहे, मला अत्यंत प्रिय आहेत. मला सगळ्यात जास्त काय आवडतं तर मला संत आवडतात असं म्हणतात.
संत म्हणजे माझी सजीव मूर्ती आहे असं म्हणतात. ती माझीच मूर्ती आहे. संत म्हणजे माझी मूर्ती. संत माझी सजीव प्रतिमा, संत सप्रेमा तो मीच. तुम्ही संतांना शरण गेलात तर देवाला आवडतं. तुमची ये दासीचा दास करून ठेवा. काय म्हटलंय? परमेश्वराला प्रार्थना काय केली? तुमची ये दासीचा दास करून ठेवा. देवा, तुमचे जे दास म्हणजे तुमचे जे भक्त आहेत संत, अशा संतांची सेवा आमच्या हातनं घडावी. तुमची ये दासीचा दास करून ठेवा. प्रतिमा रूपे संतान साजे, संत निश्चळ स्वरूप माझे, म्हणून मदभक्तांचे ओजे तयांचे लाजे मी आहे. संत हे माझंच निश्चळ स्वरूप आहे. त्यामुळे मदभक्तांचे ओझे, म्हणून मदभक्तांचे ओझे तयांचे लाजे मी आहे. म्हणून संतांना आपण जे जे मागतो, भगवंत म्हणतो ते सगळं मीच पूर्ण करतो. त्या संतांना काही करावं लागत नाही. आपण मागायचं आणि परमात्म्यानेच पूर्ण करायचं असं आहे. जसं मॅडम कुणाला सांगतात, लहान मुलांना, हे उद्या फी आणायची. आता तो काय नोकरी धंदा करतो, काय तिसरीतला चौथीतला मुलगा. बाई कुणाला सांगतात, त्याला हे उद्या फी घेऊन ये. आता तो कुठनं घेऊन येईल? मग त्याच्या फीची पूर्तता आईलाच करावी लागते, वडिलालाच करावी लागते. तसं संतांनी काही आश्वासनं दिली तरी त्याची पूर्तता कुणाला करावी लागते? परमेश्वरालाच करावी लागते. कारण ती तो आणि संतांचे काही वेगळे नाही. तिही जे जे करावे ते मजसी पडले आघावे, जैसे अजात पक्षाचे नावे पक्षिणीची. सगुणातला जो सगुण, निर्गुणातला जो निर्गुण, गुणवंतातील जो अत्यंत अनुत्तम, गुणियांचा गुण्या गुणराज, पर्याप्त काम जो कृतकृत्य, सदा यदृच्छाला तृप्त, जो अनवरत आत्मर निरत, सुख दुःखातीत जो. त्याला कुठलीही इच्छा नाही, पर्याप्त काम, तृप्त झालेला आहे, कृतकृत्य आहे. संतांचं जीवन कसं कृतकृत्य आहे? कृतकृत्य, सदा यदृच्छा लाभ संतुष्ट. संत कसे आहेत? जे मिळेल त्यात आनंद आहे. साईबाबा भिक्षा मागायला जायचे ना, काय अमुकच भिक्षा वाढा म्हणून म्हटले का? ज्याच्या दारी आला साई त्याचीही पुण्याई, भिक्षा वाढा माई. ज्याच्या दारी आला साई त्याचीही पुण्याई, त्याची पुण्याई आहे. त्यांनी काहीही वाढलं ते बाबा स्वीकारतात. यदृच्छा लाभ संतुष्ट, जे मिळेल त्यात आनंद आहे. पर्याप्त काम जो कृतकृत्य, सदा यदृच्छा लाभ तृप्त, जो अनवरत आत्मनिरत, सुख दुःखात येत, जो नेहमी आत्मस्वरूपामध्ये रममाण झालेला असतो, त्याला सुख आणि दुःख सारखेच वाटतात. का? येणार आहे, जसं दिवस येणार आहे, दिवसाच्या पाठोपाठ रात्र येणार आहे, तसं जीवनामध्ये सुख दुःख हा घडीचा डाव चाललेला असतो. तो फक्त आपण शांतपणे पाहायचा. सुख दुःखात येत जो आत्मानंदाचे जो वैभव, कोणा वर्णेल ते गौरव, अनिर्वाच्य सर्वथैव ब्रह्मदैवत मूर्त जो. सद्गुरू म्हणजे आत्मानंदाचं वैभव आहे. आत्मस्वरूपामध्ये रममाण झाले, निजानंदे रंगलेला असा आहे तो. आत्मानंदाचे जो वैभव, कोणा वर्णवेल ते गौरव, अनिर्वाच्य सर्वथैव ब्रह्मदैवत मूर्त जो. म्हणून त्याचं वर्णन करून सांगणं कठीण आहे, अनिर्वाच्य. वाचने सांगता येत नाही, येतो वाचन निवर्तनते. की हे अनर्वचनीय शक्ती, दृश्यरूपे अवतरली क्षेती, सच्चित सुखानंदाची मूर्ती, ज्ञानसंविती तीच ती. सच्चित आनंद, परमात्म्याचं स्वरूप कसं आहे? त्याला म्हटलंय सच्चिदानंद. सच्चित आनंद, सच्चिदानंद म्हणजे बाबा हे काय? सच्चिदानंदाची मूर्ती आहे. सच्चिदानंद, सच्चित सुखानंदाची मूर्ती, ज्ञानसंविती तीच ती. जणू काही ज्ञानाचं मूर्तिवंत भांडार आहे ते.
ब्रह्माकारात अंतःकरण मूर्ती झाली जयाची प्रपंची निवृत्ती नित्य निष्प्रपंचा ब्रह्मात्मैक्य स्थिती आनंदमूर्ती केवळती. ब्रह्माकारामध्ये ब्रह्माच्या चिंतनामध्ये अल्लाह मलिक म्हणायचे, त्याच्यामध्ये चिंतनामध्ये ते गुंतलेले. त्यांना प्रपंचाची आसक्ती नाही, म्हणजे प्रपंचातनं ते निवृत्त झालेले आहेत. निष्प्रपंच अशी त्यांची ब्रह्मैक्य स्थिती प्राप्त झालेली आहे. आनंदो ब्रह्मेती श्रुती. श्रुती काय म्हणते? आनंदो ब्रह्मेती. आनंद हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून जो मनुष्य सदैव आनंदामध्ये असतो ना, समजायचं त्याला देव भेटला. कारण देव काय आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. भगवंत म्हणतो माझं आनंद हे स्वरूप आहे. ते ज्याला प्राप्त झाले त्याला ब्रह्मानंद प्राप्त झालाय. मग अशा माणसाला जिकडे तिकडे आनंद दिसतो, जगात कुठं दुःख दिसतच नाही. आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे तोहीकडे आनंद आहे. कुणी बोलवलं तरी आनंद आहे, कुणी नाही बोलवलं तरी आनंद आहे. कुणी मान दिला तरी आनंद आहे, नाही दिला तरी आनंद आहे. सगळ्याच्या पलीकडे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तो आनंद शोधत असतो. त्याला कशाचं काही वाटत नाही. प्रत्येकातनं तोच लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीनं चांगला अर्थ काढला ना तर कशाचंच वाईट वाटणार नाही. आता समजा आपण एखाद्याच्या घरी लग्न समारंभात गेलो, त्याने इतके आपण पैसे खर्च करून रजा काढून गेलो, त्याचं आपल्याकडे क्षणभर काही वेळेला लक्ष नसेल, मग काय आपण म्हणायचं का? काय बाबा एवढे आम्ही पैसे खर्च करतो त्याला आमच्याकडे लक्ष पण नाही, असं नाही म्हणायचं. त्यातनं आपण अर्थ काय काढायचा? अरे ते कामाच्या गडबडीत त्याचं आपल्याकडे लक्ष राहिलं नसेल. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रसंगातनं जसा अर्थ काढाल तसा अर्थ निघतो, अर्थ काढाल तसा निघतो. म्हणून अर्थ नेहमी चांगला काढावा, म्हणजे आपल्या मनाला वाईट वाटत नाही. विसरला असेल आनंदो ब्रह्मेती श्रुती श्रोते नित्य श्रवण करते पुस्तक ज्ञानी पोथित वाचिते भाविका प्रतिती शिर्डीत. भाविकांना ही शिर्डीत प्रतीती यायची. धर्माधर्मादी ज्याचे लक्षण तो हा संसारातील विलक्षण आत्मज्ञानाशी क्षणोक्षण करणे रक्षण प्राप्त घे. धर्माधर्मादी ज्याचे लक्षण असा तो हा संसारातील विलक्षण. हा संसार अत्यंत विलक्षण असा आहे. अनात्मज्ञाने असे क्षणोक्षण करणे रक्षण प्राप्त की. ज्याला अजून ज्ञान प्राप्त झालेलं नाही त्याला प्रपंचातली सगळी कर्तव्य करता करता निरपेक्ष वृत्ती निर्माण करावी लागते. परिहानात्म अनात्म्याचा विषय तयासी आत्मस्वरूपीचा आश्रय येतोय ते नित्यमुक्त आनंदमय सदा चिन्मय स्वरूप. आपण विषयात गुंतलेली माणसं आहेत, ते परमात्म चिंतनात गुंतलेली माणसं आहेत. बाबाचं सर्वांच्या अधिष्ठान तयासी किवते आसन तयाही वरी रौप्य सिंहासन भक्तभावना परिभावा. बाबांना काय जिथे बसेल ते आसन आहे. राजा जाय जयास्थळा तीच होय राजधानी. तो दगडावर बसला तरी त्याला राजधानीचं स्वरूप प्राप्त. तो जिथे जातो त्याला तिथे मान आहे. त्याला अमुकच सिंहासन पाहिजे असं नाही. राजा जाय जयास्थळा तीच होय राजधानी असं म्हणतात. पण भक्तांची इच्छा ती पण महत्त्वाची आहे. म्हणून बाबा रौप्य सिंहासनावरती सुवर्ण सिंहासनावर बसतात. बहुता दिवसांची जुनी बैठका कोणत्याचा तुकडा एका त्यावरी घालते भक्त भाविका गादी सुरे पैसावया मागेल ते कावयाची भिंत तेथे टक्क्या ठेवती भक्त जैसे भक्तांचे मनोगत बाबा ही वागत तैसेची. त्यांची जी जुनी बैठक होती ती खाली टाकायची, त्याच्यावरती गादी मागे एकाला लोड तक्क्या अशी असते. बाबा ठीक आहे तुम्ही जिथे मला बसवाल तिथे मी बसतो. संत कसे आहेत? भक्त पराधीन आहेत. म्हणजे भक्त जसे ठेवतील तसे ते राहतात. वास्तव्य दिसे शिर्डीत तरी ते होते सर्वकथा अनुभव निज भक्त प्रत साई नित्य दाखवित. जरी ते शिर्डीत राहत असले तरी ते अनेक लोकांना अनेक ठिकाणी भेटलेले आहेत. कोणी करी चामरांदोलन कोणी तालवृंद परिवी जन सनया चौकडे मंगल वादन कोणी समर्पण पूजेचे
कोणी हस्तपाद प्रक्षालन, कोणी अत्तरगंधार्चन, कोणी त्रयोदशी गुणी तांबूलदान निवेदन महानैवेद्य, कोणी दुबोटी आडवे गंध शिवलिंगा तैसे चर्चिती सलंग, कोणी कस्तुरी मिश्रित सुगंध तैसे चंदन चर्चित, एकदा तात्या साहेब नोलकरांचे स्नेही डॉक्टर पंडित नावाचे घ्या दर्शन साहेबांचे आले एकदा शिर्डीत. मग बाबांचे निराळे भक्त होते. प्रत्येकाला बाबांनी काही ना काही सेवा लावून दिली होती. ती त्यांची सेवा म्हणजे बाबा ठरवायचे, अरे त्याला पाद्यपूजन करतो हा करू दे, त्याला गंध लावायचे त्याला लावू दे, म्हणजे प्रत्येकाला सेवेचा लाभ मिळावा म्हणून बाबा प्रत्येकाला वेगवेगळी कामं त्यांनी ज्याची जशी आवड आहे तशी बाबा नेऊन देते. राहिलेला कथाभाग आपण उद्या ऐकूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनी आनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमुक्षु जनदावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मने जैसा भाव तया तैसा अनुभव दावीसी दया घनाईसी तुझी ही माव. आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दावीसी अनाथ. आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर. आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भव भय निवारी. आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हेची आता तुम्हा देवाधिदेवा. आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा अपोली भाक. आरती साई बाबा आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा नरेंद्र वंदन चरण डोळ्याने पाणी रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाढेन म्हणेन. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्व महादेव. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं. हरे राम हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम
हरे कृष्ण 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 हरे हरे. साईनाथ महाराज की जय.